नमस्कार, एनटीव्ही न्यूज मराठीच्या महाराष्ट्र 36 न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। आणि आता जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचा वेगवान आढावा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवा बंद असल्याने दररोज कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। तर याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी मनसेचे पालघर उपजिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी पालघर रेल्वे स्थानकातून केळवे रोड रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे प्रवास करत सविनय कायदेभंग आंदोलन केले। दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पुणे सोलापूर महामार्गावर झालेल्या वेगवेगळ्या 3 अपघातात एकूण 8 जणांचा मृत्यू झालाय। तर यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा समावेश असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। नाशिकमधील सटाणा ताहराबाद राज्य महामार्गाची पूर्णतः चाळण झाली असून वाहनधारकांना वाट काढणं कठीण झालंय। तर महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनलाय। तर या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना गाडी चालवताना मोठी तारेवरची कसरत करावी लागतीये। तर संबंधित विभागाकडून या महामार्गावरील खड्ड्यांची कुठलीच दुरुस्ती होत नसल्यानं वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे। सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे प्रवास सुरू करण्याच्या मागणीसाठी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ रेल्वे स्थानकामध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटपट झाली आहे। यावेळी पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। शिवसेना नेहमीच पहाटेच्या भाजपा राष्ट्रवादीच्या शपथविधीवर टीका करते। शिवसेनेनं केलेल्या टीकेनंतर निलेश राणे यांनी अजित पवार यांनी केलेल्या बंडाचा उल्लेख करत शिवसेनेवर निशाणा साधलाय। अजित पवार हे पहाटे गव्हर्नर बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते का? त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले। पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवार यांनीच केलाय, असं उत्तर निलेश राणे यांनी शिवसेनेला दिलंय। केवळ राजकारण करत राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी 1-2 राजकीय पक्ष केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध करत आहे। आपापल्या पक्षांच्या जाहीरनाम्यात दरवेळी हेच मुद्दे सामील करून देखील ते लागू करण्याची राजकीय इच्छाशक्ती या पक्षांकडे नव्हती, ते करण्याचं धाडस त्यांच्याकडे नव्हतं, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये केली आहे। मासे दिले नाही म्हणून दगडाने ठेचून पती पत्नीने एका 70 वर्षीय वृद्धाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील वाडा येथे समोर आली आहे। यामुळे इसमाचा मृतदेह रस्त्याशेजारील पालापाचोळ्यामध्ये आढळून आला असून या प्रकरणी आरोपी पतीला ताब्यात घेतलाय, तर त्याची पत्नी फरार असून या दोघांविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात कलम 302 आणि 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑनलाईन स्वरूपात घेतल्या जाणार असून ग्रामीण भागामध्ये अथवा ज्या ठिकाणी ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही त्या ठिकाणी ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून देऊन ही परीक्षा घेतली जाईल, असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय। लष्कराच्या के रेंजच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून याबाबतची वस्तुस्थिती दर्शक खुलासा आणि माहिती कागदपत्रांच्या आधारे लवकरच जनतेसमोर मांडू, असं खासदार सुजय विखे यांनी स्पष्ट केलंय। राज्यसभेमध्ये मंजूर झालेला कायदा हा शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारा असून केंद्र सरकारने हा कायदा संमत करून चुकीचं केलाय, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे। गडचिरोलीमध्ये कोरोनाची साखळी तोडून समूह संसर्ग टाळण्यासाठी सर्वपक्षीय नेते आणि व्यापाऱ्यांनी येत्या 23 सप्टेंबरपासून 8 दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतलाय। तर शासनाचा आदेश नसताना देखील नागरिकांच्या पुढाकारातून इतके दिवस व्यवहार बंद ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे। कोरोनाचा संसर्ग वाढत असूनही लोक काळजी घेत नाही, असं सांगताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं उदाहरण दिलंय। आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कोरोना होऊन गेल्याचं कळलं देखील नाही, त्यांनी अनेकांना प्रसादही दिला असेल, अशी कोपरखिडी जयंत पाटील यांनी मारली आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबरच आता धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीची मागणी जोर धरत असून लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची मागणी कळमनुरी तालुक्यातील धनगर समाजानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी या ठिकाणी कोराडी प्रकल्पाच्या मोठ्या प्रमाणात वाहत असलेल्या सांडव्यात पोहण्यासाठी गेलेली 5 मुलं अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यानं वाहून जात असताना त्यांना वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उतरलेल्या एका व्यक्तीचा या पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। सरकारने राज्यात 12,500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून यानिमित्त राज्यातील तरुण-तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे। तर याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक विधान केलंय। 12,500 पोलिसांच्या भरतीमुळे पोलीस दलाला बळकटी मिळण्यास अधिक मदत होईल। यासाठी मागील 2 महिन्यांपासून प्रक्रिया सुरू आहे। तर यासाठी 25 ते 30 लाख अर्ज येण्याची आम्ही अपेक्षा करीत आहोत, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली। मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाचा विषय गुंतागुंतीचा करू नये, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। मराठा नेत्यांनी थोडा संयम बाळगावा, कारण या विषयामध्ये अधिक गोंधळ वाढला तर राज्यातील आरक्षण देखील गमवायची वेळ येऊ शकते, असा सल्ला देखील आंबेडकर यांनी दिलाय।
शिवसेना पक्ष हा अत्यंत कन्फ्यूज पक्ष आहे अशी टीका आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा आरक्षणाची लढाई आता पूर्णपणे न्यायालयीन झाली आहे. त्यामुळे ओबीसी नेता असलो तरी मराठा आरक्षणाला आपला पूर्णपणे पाठिंबा आहे. तसेच राज्य शासनाच्या वतीनं न्यायालयामध्ये हा लढा पूर्ण ताकदीनं लढला जाईल असं आश्वासन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलंय. हिंगोली जिल्हाभरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यानं एलदरी धरण ओव्हरफ्लो झाल्यानं या धरणाचे 10 दरवाजे 1 मीटरनं उघडले असून यामधून 44,000 क्युसेकनं पूर्ण नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्रामध्ये वेगाने कोरोना रुग्ण वाढत असताना वारंवार सांगूनही कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवलं जात नाहीये. याचे गंभीर परिणाम होऊन कोरोना रुग्ण आणि मृत्यू दोन्हीही वाढतील हे लक्षात घ्या असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महाराष्ट्र सरकारला दिलाय. मी हा आरोप गेल्या अनेक वर्ष करतोय. मागील आठवड्यात देखील वारंवार केलाय की मराठा समाजातीलच खूप मोठमोठ्या नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं वाटतंय. त्यामुळे 15 वर्ष संपूर्ण बहुमताचं सरकार असताना देखील काँग्रेसने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाहीये असा गंभीर आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील सकल मराठा समाजाने बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या निवासासमोर हलगी वाजवत आणि आसूड ओढत आंदोलन केलंय. यामध्ये स्वतः मराठा म्हणून आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील जाहीर पाठिंबा दिला, तर बार्शी तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आलंय. गोरगरीब जनतेला वितरित करण्यात येणाऱ्या राशनच्या मालाला शासकीय धान्य गोदामातच पाय फुटत असून प्रत्येक पोत्यात मालाचं वजन कमी भरत असल्याचा प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील हिवरा खुर्द या ठिकाणी उघडकीस आलाय. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरामध्ये सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने तहसील कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाचा प्रश्न 8 दिवसात मार्गी न लावल्यास यापेक्षा देखील तीव्र आंदोलन करू असा इशारा देत आपल्या मागण्यांचं निवेदन सेनगावचे तहसीलदार यांच्याकडे देण्यात आलंय. राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून वातावरण पेटलं असतानाच आता आरक्षणाच्या मागणीवरून धनगर समाज देखील आक्रमक झालाय. आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आरक्षण मिळालं नाही तर राज्य सरकार आणि धनगर समाजातील संघर्ष अटळ असल्याचा इशाराच मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे दिलाय. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मोड फुटलेल्या सोयाबीन पिकांची आमदार बाबासाहेब पाटील यांनी बांधावर पावसात भिजत पाहणी केली आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत राज्यातील आघाडीचं सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं सांगितलंय. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील बोरी इजारा येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सोयाबीनच्या वाणीला हिरव्या शेंगाला कोंब फुटत असल्यानं संबंधित शेतकरी चिंताग्रस्त झालाय, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या भागात पाहणी करून याचा पंचनामा करावा अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्न अमरावती येथील पी.आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालयामध्ये कृषी पदवीचं शिक्षण घेत असलेल्या नागपूर जिल्ह्यातील भाणेगाव येथील कृषी कन्या सुकन्या ठाकरे यांनी नुकतंच कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत पारशिवनी तालुक्यातील तामसवाडी गावातील शेतकऱ्यांना शेतात प्रात्यक्षिक दाखवत उपयुक्त असं मार्गदर्शन केलंय. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातील असंख्य तरुण तरुणींनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आहे. आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाजानं लाखोंच्या संख्येनं अतिशय शांततेत आणि संयमी मार्गाने मोर्चे काढले, तरी आता या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने जास्तीत जास्त लक्ष द्यावं अशी मागणी मराठा आरक्षणाबद्दल लोकसभेमध्ये बोलताना उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. राज्यात रुग्णसंख्येनं 11 लाखांचा टप्पा ओलांडलाय. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अहवालानुसार एकूण रुग्णसंख्येमध्ये सध्या ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 5% आहे, तर याखेरीज राज्यामध्ये रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये 92% रुग्ण लक्षणे विरहित सौम्य लक्षणे असलेले आहेत, तर 3% रुग्ण गंभीर स्थितीत आहे. अहमदनगर शहरातील नगर औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या राज चेंबर्समध्ये अवैध धंदे चालू असून या ठिकाणी गांजा दारू पिऊन सर्वसामान्य व्यावसायिक आणि नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करण्याची मागणी राज चेंबर्स येथील व्यावसायिकांनी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करून उस्मानाबाद उपकेंद्राला किंवा लातूर येथे नवीन विद्यापीठ करण्याचा कोणताही मानस नाही असं उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टपणे सांगितलंय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नाव उंचवण्याचं काम महाविकास आघाडी शासन करेल असं देखील त्यांनी म्हटलंय. भिवंडीतील पटेल कंपाऊंड येथील जिल्हानी ही 3 मजली इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणार असल्याचं ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. तर ही इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू झालाय, तर किमान 30-35 जण या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होतीये.
राज्य शासनानं ऊसतोड मजुरांना न्याय द्यावा, अन्यथा 1 ऑक्टोबर रोजी होणारा संप अटळ असेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय. ऊसतोड मजुरांच्या प्रश्नासंदर्भात आंबेडकर यांनी पुण्यात साखर आयुक्तांची भेट घेत त्यांना निवेदन दिलंय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालाय, तर मराठा आरक्षण आणि आंदोलन या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण समितीचे प्रमुख आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असून कोणत्या नेत्यांना आरक्षण नको आहे असं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करावं, तसेच वेगवेगळी विधानं टाळून यात एक वाक्यता असायला हवी असं देखील अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर होणाऱ्या अतिक्रमणांवर चाप लावण्याची मागणी गावातील तरुणांनी केली आहे. यासाठी जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्यात आलंय. महाराष्ट्र 36 न्यूज बुलेटिन मध्ये येथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या बुलेटिन मध्ये. तोपर्यंत नमस्कार.